नमस्कार, मी सुनील कोंडे, भाग्योदय इंडस्ट्रीज बडोदा या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की आपल्या या पूर्ण परिसरामध्ये नव्हे तर पूर्ण भारतभरामध्ये मका एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं आणि मक्याच्या या लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि त्याचं उत्पन्न वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याची ताकद लावण्याचं काम शेतकरी करत असतो की ज्यामध्ये आपल्याला फायदा काय या नगदी पिकाचा घेता येईल. याच परिसरामध्ये आम्ही निंभोरा तालुका रावेर येथील शेतकरी आहेत हेमराज संतोष दोळके यांच्या शेतावर आपण इथं उपस्थित आहोत आणि या ठिकाणी या पूर्ण परिसरामध्ये मक्याची लागवड होत नव्हती, परंतु नगदी पीक असल्यामुळे या पिकाकडे शेतकरी वळलेत आणि आपण खऱ्या अर्थानं या हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची मक्याची लागवड केली. या मागचं त्यांचं रहस्य हे शेतकरी इथं सांगत आहेत. त्यांनी या मक्याला न्यूट्री किट जे 51 किलोचं आहे ते रासायनिक खतांसोबत या मक्याला दिलं होतं आणि 2 फवारण्या ज्या मक्याला झाल्यात कीटकनाशकांसोबत त्यामध्ये आपण फास्ट टार्गेटचा वापर केला होता. फास्ट टार्गेट अत्यंत वाढीसाठी उपयुक्त असून कुठलंही पीक दर्जेदार वाढीसाठी मला वाटतं नोव्हेंबर महिन्याची लागवड असेल, 25 नोव्हेंबरची लागवड आहेत आणि 25 नोव्हेंबरच्या लागवडीच्या मानानं याची खूप जोमदार वाढ या ठिकाणी दिसते. त्याचा जोमदार बुंदा दिसतोय, पानांची अंतरी मोठ्या प्रमाणावर दिसते. अजून त्याची वाढ बाकी आहे, ही वाढ चांगल्या प्रमाणावर होईल. यामुळे मुळांची सुद्धा ताकद वाढते, पिकाची गुणवत्ता आपल्या समोर दिसते. मला वाटतं या परिसरात असल्या प्रकारचे काळोखी तुम्हाला दिसते का कुठलं? या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सगळ्या शेतकऱ्यांना आमची विनंती असेल की कुठलंही पीक तुम्हाला वेगानं वाढीसाठी आपण फास्ट टार्गेटचा वापर करावा. अत्यंत जुनी असलेली ही कंपनी खूप दर्जेदार उत्पन्न देते आणि आपल्या पिकाच्या केळी असू द्यात, हळद असू द्यात किंवा वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिकं असू द्यात, त्यासाठी हे उत्पादन अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत. फास्ट टार्गेटचा वापर आपण आपल्या शेतात करावा असं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो.